आज आपण एका नवीन संकल्पनेला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणामध्ये एकूण जे 4 संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा होता, त्यातील 2 संकल्पनांच्या संदर्भात आपण चर्चा आणि अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर आपलं डिस्कशन झालं. त्या ज्या 2 संकल्पना होत्या ती म्हणजे पहिली संकल्पना आपण अभ्यासली ती म्हणजे समाज, आणि समाज म्हणजे काय आणि समाजाची वैशिष्ट्ये. दुसरी संकल्पना अभ्यासली ती म्हणजे सामाजिक समूह. सामाजिक समूहाचा अर्थ, सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये, सामाजिक समूहाचे महत्त्व हे आपण पाहिले. त्यानंतर सामाजिक समूहाचे प्रकार, या प्रकारांमध्ये प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह हे दोन्ही पाहिले. प्राथमिक समूहाचा अर्थ, वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व हा भाग पाहिला. त्यानंतर दुय्यम समूहाचा अर्थ, महत्त्व आणि वैशिष्ट्ये हाही भाग आपण. त्यानंतर आज आपल्याला जे अभ्यासायचं आहे, 1 मिनिटासाठी सगळेजण कॅमेरा ऑन करा, म्हणजे मला स्क्रीनशॉट राहील. आज आपल्याला जे अभ्यासायचं आहे ते म्हणजे याच प्रकरणाची तिसरी संकल्पना, आणि ती तिसरी संकल्पना म्हणजे सामाजिक संरचना. सामाजिक संरचनेच्या संकल्पनेचा अभ्यास आज आपल्याला या प्रस्तुत क्लासमध्ये करायचा. एकूण या चॅप्टरमध्ये आपल्याला ज्या 4 संकल्पनांचा अभ्यास करायचा, त्यातील ही तिसरी संकल्पना आहे. आणि ही संकल्पना झाल्यानंतर एक चौथी संकल्पना राहणार आहे, ती म्हणजे सामाजिक दर्जाची संकल्पना किंवा सामाजिक दर्जा. अशा एकूण 4 संकल्पनांचा अभ्यास या युनिटमध्ये करायचा आहे, आणि यानंतर हे युनिट समाप्त होईल. त्यानंतर पुढचं जे युनिट आहे त्या युनिटचा आपण अभ्यास करू. म्हणजे साधारणपणे ह्या 2 संकल्पना शिकवणं झालं की आपला 50% सिलेबस हा समाप्त होईल. ठीक आहे. तर आज आपण सामाजिक संरचनेच्या संकल्पनेच्या संदर्भात, आता ही चर्चा करत असताना, सामाजिक संरचनेची चर्चा करत असताना किंवा सामाजिक संरचना ही संकल्पना समजून घेण्याच्या आपल्याला संरचना ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला माहित आहे, रचना हा शब्द आपण नेहमी ऐकतो. समाजामध्ये स्थित असणारे जेवढे ते घटक आहेत, वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तू आणि घटकांची विशिष्ट स्वरूपाची रचना असते. आणि ही जी रचना विशिष्ट स्वरूपाची असते त्याला समाजशास्त्री भाषेमध्ये संरचना असते. आता प्रत्येक वस्तूची एक विशिष्ट रचना असते. जसं उदाहरण आपण पाहिलं, 2-4 उदाहरण दिले तर आपल्याला लक्षात येते की आपला एक मोबाईल आहे. मोबाईलची सुद्धा एक विशिष्ट स्वरूपाची रचना आहे. आपला हा जो काही मोबाईल आहे, मोबाईलची एक विशिष्ट स्वरूपाची रचना आहे. त्यामध्ये वर त्याची स्क्रीन आहे, पाठीमागे त्याचं बॅक साईड आहे, त्यामध्ये या दोन्हीच्या आतमध्ये त्यांचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्या सॉफ्टवेअरशी रिलेटेड काही हार्डवेअर आत आहे, बॅटरी आहे, त्यानंतर पाठीमागून कॅमेरा आहे, समोरून कॅमेरा आहे, खाली स्पीकर आहे ना. ही एक मोबाईलचे हे सगळे घटक आहेत. आणि त्यानंतर वर स्क्रीन गार्ड लावलेला आहे, हे सगळे घटक आहेत. त्यानंतर हे कव्हर आहे, हे सगळे पार्ट हे मोबाईलचे आहे, हे सगळे घटक ह्या मोबाईलचे आहेत. आता हे सगळे घटक एकत्रित एका ठिकाणी आणून ठेवले म्हणजे त्या मोबाईलची ती रचना होईल का? एकत्रित आणून जर ते घटक आपण टाकले तर मोबाईल ही वस्तू निर्माण होईल का? मोबाईल नावाची वस्तू निर्माण होईल का? किंवा आणलेल्या घटकाची मांडणी किंवा आणलेल्या घटकाची रचना जी आहे आपल्याला वाटेल त्याप्रमाणे जर आपण केली तर हा मोबाईल चालेल का? किंवा ह्या मोबाईलची निर्मिती होईल का? जसं की बॅक साईडची जी साईड आहे किंवा बॅकचा जे घटक आहे तो समोर लावला, समोरचा भाग जर पाठीमागे लावला, किंवा जे इथे स्पीकर असते ते स्पीकर इथे न लावता तो स्पीकर आपण बॅक साईडला लावला तर आपल्याला आवाज येईल का? किंवा बोलता येईल? किंवा ही जी पिन आहे ती दुसरीकडेच कुठेतरी लावली किंवा चार्जरची पिनच लावली नाही तर जमेल का? तर जमणार. म्हणजे एखाद्या वस्तूशी संबंधित असणारे जे घटक असतात त्या वस्तूशी संबंधित असणाऱ्या घटकांची रचना जिथे आवश्यक आहे तिथे करणे,
ज्या क्रमानुसार करणं आवश्यक आहे त्या क्रमानुसार करणे, आणि असं झाल्यानंतर ज्या वेळेस ती वस्तू बाइंड होते किंवा ज्या वेळेस ती वस्तू तयार होते त्यावेळेस त्या वस्तूला, विशिष्ट वस्तूला आपण एक विशिष्ट नावाने संबोधतो, आणि त्या वस्तूची ती विशिष्ट रचनेच्या माध्यमातून त्या वस्तूची निर्मिती झालेली असते, म्हणून त्या वस्तूच्या किंवा घटकाच्या रचनेलाच आपण संरचना असतो. म्हणजे काय, जसं की ह्या मोबाईलशी संबंधित सुटे पार्ट एकत्र एका ठिकाणी आणून ठेवले म्हणजे मोबाईल होत नाही, किंवा त्या मोबाईलशी संबंधित असणारे सुटे पार्ट क्रमाने जोडण्याऐवजी जर आपण कसेही जोडले तरी सुद्धा मोबाईलची निर्मिती होत नाही किंवा त्याला आपण मोबाईल म्हणू शकत नाही. तर मोबाईल केव्हा म्हणतो की जेव्हा ह्या मोबाईल या वस्तूशी संबंधित असणारे जे सगळे पार्ट आहेत हे सगळे पार्ट व्यवस्थित, सुव्यवस्थितरित्या त्यांची जर मांडणी आपण व्यवस्थितपणे केली तरच मोबाईल नावाची वस्तू ही तयार होते आणि त्याला आपण मोबाईल म्हणतो आणि त्याचा उपयोग होऊ शकतो. विशेष म्हणजे महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये त्याची उपयुक्तताही सिद्ध होत असते. कसेही आपण पार्ट आणले, मोबाईलचे सगळे वस्तू आणले किंवा पार्ट आणले आणि ते आपण कसेही जर जोडले, ज्याची जोडणी जिथं होणं आवश्यक आहे, ज्या घटकाची तिथे जोडणी होणं आवश्यक आहे त्या घटकाची तिथे जोडणी न होता तर कुठेही झालं तर मोबाईल काम करेल का, आपल्याला बोलता येईल का, मेसेज पाठवता येईल का, व्हॉट्सअपवर पाहता येईल का, फेसबुकवर चेक करता येईल का, इंटरनेट चालेल का, चार्जिंग होईल का, आवाज स्पष्ट येईल का, फोटो काढता येतील का, नाही. हे सगळे जी कामं आपण मोबाईलच्या माध्यमातून करत असतो ती कामं आपल्याला जर ह्या मोबाईल नावाच्या वस्तूची विशिष्ट स्वरूपाची जर संरचना किंवा विशिष्ट स्वरूप त्या घटकांची जे काही त्या मोबाईलचे घटक आहेत त्यांची रचना जर विशिष्ट स्वरूपाने नाही झाली तर मोबाईल नावाची वस्तू निर्माण होऊ शक्य नाही. एक उदाहरण. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्या समोर घर म्हटल्यानंतर एक प्रतिकृती किंवा एक संरचना उभी राहते. घर ही एक वस्तू आहे असं, आणि या घराची सुद्धा एक विशिष्ट स्वरूपाची रचना असते ना. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अनेक लोक घर बांधतात, आपल्याला माहिती आहे की सांगतात असे, किंवा आपल्याकडे एक प्रथा आहे किंवा म्हण आहे किंवा घराचं दार कुठं असावं, मुख्य दार हे पूर्व दिशेला असावं, घरामध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावं, ह्या दिशेला किचन असावं, त्या दिशेला शयनयन कक्ष असावा, असे वेगवेगळ्या प्रकारचे नियम वास्तुशास्त्र सांगितले जातात आणि काही लोक ते फॉलो करतात दिसतात. पण हे घर निर्माण करत असताना आपण महाविद्यालयातील असणाऱ्या वर्गखोलीला घर म्हणतो का, नाही. किंवा आपल्या घराला आपण महाविद्यालयातील वर्गखोली किंवा क्लासरूम म्हणतो का, नाही. का नाही म्हणून, कारण का दोघांच्या निर्मितीसाठी लागणारे आवश्यक जे घटक असतात ते घटक तर दोघांच्या निर्मितीसाठी लागणारे आवश्यक घटक इथे लागलेले असतात तिथे लागलेले असतात. महाविद्यालयातील वर्गखोली बांधण्यासाठी सुद्धा सिमेंट लागलेली असते, स्टील लागलेली असते, वाळू असते, विटा असतात ना, कामगार म्हणजे मिस्त्री असतात, जे काम करणारे लोक असतात, हे सगळं काय झालेलं असतं. त्याच्यातून ते महाविद्यालयाचे रूम होते. घरे बांधण्यासाठी ह्या सगळ्या वस्तू लागलेल्या असतात. त्याला आपण घर म्हणतो, घराला आपण घर म्हणतो आणि महाविद्यालयाच्या रूमला आपण वर्गखोली म्हणतो का, यामागचं कारण असतं की घर म्हटल्यानंतर आपल्याला विशिष्ट स्वरूपांच्या रचनांची इथे जी लावण्यात आलेली किंवा त्यांची जी निर्मिती जी करण्यात आलेली असते ती विशिष्ट स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. महाविद्यालयाच्या रूम मध्ये शयनयन कक्ष पाहायला मिळत नाही, महाविद्यालयाच्या रूम मध्ये हॉल पाहायला मिळत नाही, किचन पाहायला मिळते का, नाही. पण घरामध्ये सगळं आपल्याला. पण हे घराला आपण घर केव्हा म्हणतो की जेव्हा ह्या घराशी संबंधित असणाऱ्या सगळ्या घटकांची मांडणी जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस त्या घर नावाच्या वस्तूची निर्मिती होते आणि त्याला आपण घर असतो. याचा अर्थ असा की ज्या वस्तूशी संबंधित, ज्या घटकाशी संबंधित जे इतर घटक असतात त्या घटकांची मांडणी, त्या घटकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची मांडणी सुव्यवस्थित, सुस्थिररित्या जेव्हा करण्यात आलेली असते तेव्हा त्या घटकाच्या त्या मांडणीला संरचना असं म्हणतात, असं समाजशास्त्रात. त्याचं उदाहरण मी तुम्हाला परत आणखी 2 उदाहरण देतो. महाविद्यालयाच्या रूमचे उदाहरण. महाविद्यालयात झाल्यानंतर महाविद्यालयाची रूम किंवा क्लासरूम म्हटल्यानंतर आपल्यासमोर काय प्रतिकृती किंवा कोणकोणते घटक आहेत महाविद्यालयाच्या क्लासरूमचे. खडू आहे, फळा आहे, प्राध्यापकांना बोलण्यासाठी किंवा व्याख्यान देण्यासाठी डायस आहे, समोर एक टेबल आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी समोर वेगळे टेबल्स आहेत, वर फॅन आहे, स्वच्छ हवा यासाठी यासाठी खिडक्या आहेत, इनडोअर आहे, आउटडोअर आहे. तर ही सगळी जी रचना आहे याच्या माध्यमातून आपला क्लासरूम तयार होतो. आणि ह्या सगळ्या वस्तूंची मांडणी जिथं हवी आहे तिथे जर केलेली असेल तरच तो क्लास तयार होतो किंवा ती क्लासरूम त्याला म्हटलं जातं. जर अशी तयारी नसेल किंवा अशी मांडणी करत नसेल तर त्याला आपण क्लासरूम म्हणतो का, नाही.
उदाहरणार्थ झोपण्यासाठी लागणारे आवश्यक असणारे पलंग जर तिथे टाकलेले असतील क्लासरूममध्ये आणि विद्यार्थी झोपलेले असतील किंवा त्याच्यावर बसून जर अभ्यास करत असतील किंवा बसलेले असतील तर त्याला आपण क्लासरूम म्हणणार आहोत का? तर क्लासरूमच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे घटक असतात आणि त्या घटकांची सुव्यवस्थित सुस्थिररित्या तिथे मांडणी केलेली असते म्हणून त्या रूमला आपण क्लासरूम म्हणजेच ती त्या क्लासरूमची काय आहे? संरचना आहे. छोटा आहे शेवटचं एक उदाहरण आपल्याला संरचनेच्या संदर्भात की ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तूची आणि घटकांची सुव्यवस्थित सुस्थिररित्या मांडणी करून निर्मिती करण्यात आलेली असते, त्याचप्रमाणे मानवाच्या शरीराची सुद्धा एक विशिष्ट स्वरूपाची संरचना. जसं की आपलं शरीर आहे, आपल्या शरीराचे कोणकोणते घटक आहेत? हात आहे, पाय आहेत, नाक आहे, कान आहेत, डोळे आहेत. जे आपल्या भाषेमध्ये सांगायचं किंवा आधुनिक इंटरनेटच्या जे या संगणकीय युगातील भाषेमध्ये सांगायचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे. जे दिसणारे आपल्याला सगळे पार्ट आहेत ते हार्डवेअर आहे, जे न दिसणारे आहेत पण आत आहेत ते सुद्धा हार्डवेअर आहेत, पण हे संचलित क्रिया करणारे संचलन ज्या त्या सगळ्या हार्डवेअरच्या पार्टमधून होतं त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. तर आपल्या शरीर संरचनेचा जर आपण विचार केला तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा शरीराचे जे घटक आहे, हात, पाय, नाक, कान, डोळे, हे सगळे जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांची मांडणी जिथे ज्या घटकाची आवश्यकता आहे तिथे त्या घटकाची मांडणी झालेली आहे. जर अशी या घटकांची मांडणी झालेली नसली असती तर शरीर म्हणून आपलं पूर्ण शरीराचं संचलन किंवा आपल्या संपूर्ण जीवनाचं संचलन व्यवस्थित स्वरूपानं होणं शक्य नाही. जसं की आपण पाहतो की आपल्या शरीर संरचनेचे हे घटक कल्पना करा की सगळं शरीर हे फ्रंटला आहे आणि आपले डोळे मागे आहेत, त्याची मांडणी आपण केलं किंवा हे शरीराचे सगळे पार्ट आहेत कुठे त्याची मांडणी जर कशी अस्ताव्यस्त स्वरूपाची झालेली असती किंवा झालेली आहे असं जर आपण लक्षात आणलं तर त्या व्यक्तीला जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल का? सुखरपणे जगता येईल का? म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की बा सगळं शरीर समोर आहे अशा प्रकार फ्रंटला आहे आणि डोळे पाठीमागे आहे, असं जर झालं तर काय होईल? दिसेल का? किंवा हाताच्या ठिकाणी पाय लावलेले आहेत आणि पायाच्या ठिकाणी हात आहे, होईल का? असं जमेल का? का नाही जमणार? कारण का ज्या घटकाची जिथे मांडणी करण्यात आलेली आहे त्या घटकाचं तिथे मांडणी केल्यानंतरच कार्य त्या घटकाला पार पाडता येऊ शकतं. जसे की आपल्या शरीराचे सगळे घटक आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. वर दिसणारे जे घटक आहेत ते हात, पाय, नाक, कान, डोळे हे सगळे घटक आहेत. त्यानंतर हार्ट आहे म्हणजे ज्याला आपण हृदय म्हणतो, मोठे आतडे आहेत, जठर आहे, त्यानंतर किडनी आहे, स्टमक आहे, त्यानंतर इतर असणारे जे काही आपल्या शरीराचे, त्यानंतर लिव्हर आहे, हे सगळे घटक शरीराच्या संचलनासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात. कल्पना करा की या घटकांपैकी एक जरी घटक जसा की आपल्या संपूर्ण शरीराचं कंट्रोल करण्याचं काम मेंदू करत असतो, तर हे सगळे जे घटक आहेत हे आपल्या शरीर संचलनासाठी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात. यापैकी एखाद्याही घटकाची मांडणी व्यवस्थित झाली नाही किंवा मांडणी केल्यानंतर ह्या घटकांकडून जर व्यवस्थित काम पार पाडलं नाही तर आपलं शरीर व्यवस्थित संचलित होते का? नाही. तर उदाहरणार्थ आपण पाहिलं की आपलं पोट खराब झालं, आपलं स्टमक खराब झालं तर आपल्या पॅनक्रियाचे प्रॉब्लेम होतात किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडते, आणि डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडली मग ऍसिडिटी होते किंवा पोट दुखायला लागतं, छातीत जळजळ त्रास होतो, म्हणजे शरीर संचलन. शरीर संरचनेच्या घटकांपैकी एखाद्या घटकाने जरी काम व्यवस्थित नाही केलं तर या शरीराची संरचना व्यवस्थित संचालित होत नाही. जसं उदाहरण मी तुम्हाला पोटाचं किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमचं दिलं, त्याचप्रकारे या शरीर संरचनेचे सगळे घटक कल्पना करा. या शरीर संरचनेचे जे घटक आहेत त्यांना प्रत्येकाने एक वेगवेगळं काम दिलेलं आहे. प्रत्येक घटक आपापलं वेगवेगळं काम पार पाडतो. जसं की मेंदू हे संपूर्ण शरीरावर कंट्रोल करण्याचं काम करतो, डोळे हे पाहण्याचं काम करतात, तोंड हे खाण्याचं काम करतं, जीभ हे चव घेण्याचं काम करतं, पोट हे पोटात टाकलेलं जे काही तोंडावाटे पोटात गेलेलं अन्न आहे त्याचे पचन करण्याचं काम करतं, हार्ट हे पंपिंग करून हृदय शुद्ध आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम करतं आणि आपलं जीवन संचलित करण्याचं काम करतं. आपल्याला माहिती आहे हृदयाने ठरवलं की बाबा आता खूप दिवसापासून मी ही माझी पंपिंग सुरू आहे आणि मी व्यक्तीला खूप मदत करतो आणि आता मी 2 दिवस सुट्टीवर जातो आणि पुन्हा कामावर येतो. जर असं हृदयाने म्हटलं तर कामावर येणं शक्य आहे का? तो पुन्हा नाही. रामनाम सत्य आहे. हृदय बंद होणं म्हणजे रामनाम सत्य आहे. म्हणजे शरीर संरचनेच्या एखाद्याही घटकानं किंवा डोळ्यांनी ठरवलं की मी आता रोज काय पाहतो, चांगलं पाहतो, वाईट पाहतो, जे पाहायचं ते पाहतो, नाही पाहायचं ते पाहतो आणि आता मी रेस्ट घेतो, म्हणून आपण डोळे लावून जर चालण्याचा प्रयत्न केला काय होईल की शरीर संरचनाची बॉडी आपली अशी आहे तशी दिसेल का? रस्त्याने गेल्यानंतर राहणार आहे, तिला डॅमेज होईल का? पडण्याची शक्यता.
म्हणजे ह्या शरीर संरचनेचे हे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला एक विशिष्ट काम आहे. आपल्या शरीरावरचा किंवा शरीर संरचनेतला असा एखादा तरी घटक आहे का की ज्या घटकाची आपल्याला काहीच काम नाही किंवा ज्या घटकांचं कोणतंच काम नाही. प्रत्येक घटकाची मांडणी ही एका विशिष्ट कार्यासाठी झालेली आहे. एका विशिष्ट कार्यासाठीच त्याची मांडणी करण्यात आली आहे आणि ते आपल्या दिलेलं काम ते व्यवस्थितरित्या पार पाडतो. जेव्हा त्या एखाद्या वस्तूच्या किंवा घटकाच्या संरचनेचे जे घटक असतात त्या घटकांना दिलेलं जे काम आहे त्यांनी जर व्यवस्थितपणे ते काम पार पाडलं तर त्या घटकाची ती जी संरचना आहे व्यवस्थित संचालित होत असते. त्याप्रमाणे मी शरीराच्या संरचनेचं उदाहरण दिलं की आपल्या शरीर संरचनेचे जे घटक आहेत त्या घटकांना प्रत्येक घटकांना एक विशिष्ट काम आहे. ते घटक त्यांना दिलेलं काम व्यवस्थितपणे जर त्यांनी पार पाडलं तर आपल्या शरीराचं संचलन व्यवस्थितपणे होते आणि शरीर संरचना ठीक राहते. तर अशाच प्रमाणे जशी प्रत्येक वस्तूची शरीर संरचना असते, प्रत्येक घटकांची संरचना असते, त्या प्रत्येक वस्तूच्या आणि घटकांच्या संरचनेच्या निर्मितीसाठी किंवा त्या घटकांच्या संरचनेच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची सुव्यवस्थित सुस्थिररित्या करण्यात आलेली मांडणी असते आणि त्या माध्यमातून ती संरचना तयार होत असते. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक समाजाची सुद्धा एक विशिष्ट स्वरूपाची संरचना असते. प्रत्येक समाजाची सुद्धा विशिष्ट स्वरूपाच्या घटकांच्या आधारावरच संरचनेची निर्मिती होते. म्हणून ज्याप्रमाणे शरीराची संरचना सांगितली, ज्याप्रमाणे हा मोबाईलची संरचना आहे किंवा मोबाईल ही वस्तू निर्माण झालेली आहे, त्याचप्रमाणे समाज संरचना सुद्धा अस्तित्वात असते. आणि ही जी समाज संरचना अस्तित्वात असते कुठल्याही समाज व्यवस्थेला, कुठल्याही समाजाला आपल्या समाज व्यवस्थेचं संचलन सुव्यवस्थितरित्या करायचे असेल, सुस्थिररित्या करायचं असेल, अधिक चांगल्या रीतीने करायचं असेल, समाज स्वास्थ्य न बिघडू देता चांगलं करायचं असेल तर ती सामाजिक संरचना सक्षम असणं, प्रबळ असणं, त्या सामाजिक संरचनेच्या घटकांनी व्यवस्थितपणे त्यांना दिलेले कार्य योग्यपणे पार पाडणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे जेव्हा होतं तेव्हा समाजशास्त्राला समजून चालतात की हा समाज सामाजिक संरचनात्मक दृष्ट्या अतिशय प्रबळ आहे आणि सामाजिक संरचनेच्या माध्यमातून समाज व्यवस्थेचं संचलन हे व्यवस्थित होत आहे. मग अशी असणारी जी काही प्रत्येक समाजाची जी सामाजिक संरचना असते त्या सामाजिक संरचनेच्या संदर्भात अधिक विश्लेषण आपल्याला करायचं आहे आणि ह्या प्रस्तुत असणाऱ्या संकल्पनेमध्ये आपल्याला सामाजिक संरचनेचा अर्थ आणि सामाजिक संरचनेचे घटक यांची चर्चा करायची आहे. तर आता आपण पाहू सामाजिक संरचनेच्या व्याख्या ज्या काही 3-4 विचारवंतांनी केल्या त्या व्याख्या पाहू की जेणेकरून आपल्याला सामाजिक संरचना कशाला म्हणतात हे अधिक स्पष्ट होईल आणि त्यानंतर आपल्याला सामाजिक संरचनेचे 4 घटक पाहायचे. त्यामध्ये मूल्य, प्रमाणके, दर्जा आणि भूमिका आणि त्यानंतर आहे ते समूह आणि उपसमूह. हे जे 4 घटक आहेत ते 4 घटक आपल्याला सामाजिक संरचनेचे अभ्यासाचे. तत्पूर्वी आपण आज आता आपला अभ्यास सामाजिक संरचनेच्या व्याख्या. पहिली व्याख्या विल्यम डॉब्रिनर नावाच्या विचारवंतांनी केली. ते असं म्हणतात की सुव्यवस्थित, स्थिर व पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधाने सामाजिक संरचना निर्माण होते. कुठल्याही समाजाची देखील सामाजिक संरचना असते जी ज्या मूलभूत घटकांच्या आधारावर निर्माण करते. जे घटक मी तुम्हाला आता सांगितले सामाजिक संरचनेची निर्मितीचे घटक आहेत मूल्य, दर्जा आणि प्रमाणके, भूमिका, त्यानंतर सामाजिक समूह आणि उपसमूह. हे जे 4 घटक आहेत या 4 घटकांच्या आधारावर सामाजिक संरचनेची निर्मिती. मग हे घटक कसे असतात तर हे घटक सुव्यवस्थित असतात, स्थिर असतात आणि पुन्हा पुन्हा या घटकांमध्ये परस्पर संबंध निर्माण होतात आणि ह्या घटकांच्या माध्यमातूनच समाजाची सामाजिक संरचनेची निर्मिती होते. जसं की या सामाजिक संरचनेचे हे जे 4 घटक आहेत सुव्यवस्थित असतात आणि स्थिररित्या ते एकमेकांशी परस्पर संबंधित असतात. जसं की आपण सांगतो एक छोटंसं उदाहरण त्याच्यात त्या घटकांपैकी दर्जा आणि भूमिका. एकाच नाण्याच्या 2 पैलू आहेत. दर्जाशिवाय भूमिकेला महत्व नाही आणि भूमिकेशिवाय दर्जाला महत्व. व्यक्तीला स्थान प्राप्त झाल्याशिवाय व्यक्ती भूमिका पार पाडू शकत नाही आणि भूमिका योग्य रीतीने तो व्यक्ती पार पाडत नसेल तर त्याच्या दर्जाला महत्व नाही. तसं उदाहरण मी तुम्हाला दर्जा आणि भूमिकेचं देतो की मी प्राध्यापक हे माझा दर्जा आहे. प्राध्यापक हा माझा दर्जा आहे म्हणजे स्थान आहे. महाविद्यालयामध्ये तुमच्या समोर माझं स्थान हे प्राध्यापकाचं आहे किंवा तुमच्या शिक्षकाचं आहे. तर ह्या स्थानानुरूप किंवा या दर्जानुरूप मला काय पार पाडणं आवश्यक आहे किंवा कोणत्या भूमिका पार पाडणं आवश्यक आहे. अध्यापन करणं, शिकविणं किंवा एका वाक्यामध्ये सांगायचं म्हणजे शहाणे करून सोडणं कोणाला तर आपल्या विद्यार्थ्यांना. एखाद्या प्राध्यापकाला प्राध्यापकाचा दर्जा दिला आणि त्या प्राध्यापकाला जर शिकवता येत नसेल
त्या प्राध्यापकाला आपला विषय अधिक चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांना समजून सांगता येत नसेल, त्या प्राध्यापकाचं अध्ययन कौशल्य नसेल, संवाद कौशल्य नसेल, संप्रेषण योग्यपणे त्याला करता येत नसेल, आपली भाषा किंवा आपलं शिकवणं विद्यार्थ्यांना समजत नसेल, तो आळशी असेल, क्लास वेळेवर घेत नसेल, तर असा असणारा जो प्राध्यापक असतो तो आपल्या दर्जानुरूप भूमिका पार पाडत असेल असं आपण म्हणू शकतो का? तर त्यांनी पार पाडलेली जी भूमिका आहे ती भूमिका जी अपेक्षित आहे व्यवसायाला किंवा त्याच्या त्या दर्जाला, प्राध्यापकांनी वेळेवर जेव्हा बेल होईल त्यावेळी वेळेवर जाणे, आपला जो काही वेळ असेल किंवा इमानदारीपणे जेवढं आपल्याला समजलेलं असेल किंवा उमटलेलं असेल आणि आपल्याला जेवढं ज्ञात असेल ते आपल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या रीतीने देण्याचा प्रयत्न करणं, उत्तम संवाद कौशल्य साधणे, स्पष्ट भाषेमध्ये बोलणे, वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा स्पष्टपणे आवाज गेलेला असावा, विद्यार्थ्यांना आपण चांगल्या रीतीने अधिक समजून सांगू शकतो ते समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असावा, अध्यापन कौशल्यामध्ये तो अधिक पारंगत असावा, विषय ज्ञान त्याला अधिक सखोल असावं की जेणेकरून विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या काही समस्या असतील त्या त्याला सोडवण्यासाठी उकल करण्यासाठी त्याच्यामध्ये ते पारंगतता असावी, आणि उत्कृष्टरित्या वक्तृत्व हे प्राध्यापकांचा आणि असा जो प्राध्यापक असेल तर तोच प्राध्यापक आपल्या दर्जानुरूप भूमिका पार पाडत असेल असा बरोबर आहे. जर ह्या दर्जा असा असेल आणि ह्या दर्जानुरूप त्यांनी जर त्या भूमिका पार पाडत असेल तरच त्याच्या दर्जा आणि भूमिकांना उदाहरणार्थ असंही होतं की जर मला दर्जाच नसेल, मला खूप शिकवण्याची आवड आहे आणि मला खूप बोलता येतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं आणि मला प्राध्यापकाचा दर्जा नाही, काही नाही, म्हणजे माझं स्थान हे प्राध्यापक पद नाही किंवा मला माझी प्राध्यापक पदावर निवड झाली नसेल आणि मला खूप काही उत्कृष्ट बोलता येत असेल, शिकवता येत असेल, तरी त्या माझ्या भूमिकांना कोणी अर्थ आहे का, कोणी माझ्याकडे शिकवायला येईल का किंवा कोणी शिक्षण घेण्यासाठी माझ्याकडे येईल का, किंवा तुम्ही जसं आज तिथे उपस्थित आहात तसे उपस्थित झाले असतं का जर माझा प्राध्यापकांचा दर्जा नसला असता आणि मी तुम्हाला म्हटलं असतं की चला आपल्याला क्लास घ्यायचा आणि मला खूप आवड आहे शिकवण्याची, मी तुम्हाला तुमच्या समाजशास्त्राविषयी शिकवतो, असं जर मी म्हटलं असतं तर तुम्ही माझ्या क्लासला उपस्थित राहिले असता का? कारण का तुम्हाला दर्जाच प्राध्यापकाचा नसेल तर मी कितीही उत्तमरित्या भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केला तरी त्या माझ्या भूमिकांना काय नाही अर्थ. म्हणजे हे दोन्ही घटक म्हणजे ह्या संरचनेचे दोन्ही घटक कसे आहेत तर हे दोन्ही घटक परस्पर संबंधित आहेत आणि परस्परावलंबित आहेत. पुढे आपण व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. तर जसं डॉब्रिनर म्हणतो की सुव्यवस्थित सुस्थिररित्या यांचे संबंध असतात त्या संरचनेच्या घटकांचे, तर ते परस्पर संबंधित असतात. म्हणजे एका घटकाशी त्या परस्पर संबंधाशिवाय दर्जाशिवाय जसा भूमिकेला अर्थ नाही तसाच भूमिकेशिवाय दर्जाला सुद्धा काही नाही अर्थ नाही. म्हणून डॉब्रिनर म्हणतो की सुव्यवस्थित स्थिर व पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधाने समाजाची सामाजिक संरचना असते निर्माण. दुसरी व्याख्या हॅरी जॉन्सन ते असं म्हणतात की कोणत्याही गोष्टीची संरचना म्हणजे त्या गोष्टीच्या घटकांमध्ये स्थिर स्वरूपाचे परस्पर संबंध. कोणत्याही गोष्टीची संरचना म्हणजे त्या गोष्टीच्या घटकांमधील स्थिर स्वरूपाचे परस्पर संबंध. आता घटक म्हटला की काही प्रमाणात स्थैर्य हे आले, घटक म्हटला की काही प्रमाणात स्थैर्य आले. समाज व्यवस्था परस्पर संबंधित क्रियांनी बनलेली असल्यामुळे या क्रियांच्या नियमितपणा किंवा पुनरावृत्तीमध्ये सामाजिक संरचनेचा शोध घेतला पाहिजे असं हॅरी जॉन्सन म्हणतात. हॅरी जॉन्सनची व्याख्या आपण टप्प्याटप्प्यानं करू. ते असं म्हणतात की कोणत्याही गोष्टीची संरचना म्हणजे त्या गोष्टीच्या घटकांमधील स्थिर स्वरूपाचे परस्पर संबंध. जसं उदाहरण घेतलं आपण सांगितलं की मोबाईलचं आहे, शरीराचं आहे, तर ही जे घटक आहेत किंवा ही जी संरचना आहे हे जे या संरचनेचे घटक आहेत तर त्या घटकांमधील असणारे जे स्थिर स्वरूपाचे संबंध हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात किंवा त्या घटकांना त्यांनी महत्त्व दिलं. त्यानंतर तो म्हणतो की काही प्रमाणात स्थैर्य आहे, जसं की दर्जा आणि भूमिका यांच्यामध्ये स्थैर्य आहे. दर्जा ह्या घटकांमध्ये स्थिरता आहे, जसं की मी आज प्राध्यापक आणि उद्या नाही असं होतं का? असं नाही. जेव्हापासून नियुक्ती झाली माझी तेव्हापासून ती किमान रिटायरमेंटच्या कालखंडापर्यंत त्या स्थानाला मी स्थैर्यता किंवा स्थिरता प्राप्त झाली. तीच बाब हॅरी जॉन्सन आपल्या व्याख्येमध्ये सांगतोय की काही प्रमाणात स्थैर्य हे आले म्हणजे कशा संरचनेच्या घटकांत आणि समाज व्यवस्था परस्पर संबंधित क्रियांनी बनलेली असल्यामुळे या क्रियांचा नियमितपणा किंवा पुनरावृत्ती मध्येच सामाजिक संरचनेचा शोध घेतला जातो. पुढे ते असं म्हणतात की समाज व्यवस्था ही परस्पर संबंधित क्रियांनी बनली. कुठल्याही समाज व्यवस्थेची निर्मिती परस्पर संबंधित क्रियांनी होते, कारण का
सामाजिक संबंध निर्माण होण्यासाठी, समाज व्यवस्था निर्माण होण्यासाठी समाज व्यवस्थेची व्याख्या करताना अनेक समाजशास्त्रज्ञ असं म्हणतात की सामाजिक आंतरक्रियांची व्यवस्था म्हणजे समाज व्यवस्था. सामाजिक आंतरक्रियांच्या व्यवस्थेच्या माध्यमातून समाज व्यवस्थेची निर्मिती होते. आणि म्हणून सामाजिक व्यवस्था निर्माण होण्यासाठी परस्पर संबंधित ज्या काही आंतरक्रिया असतात यांची जी काही व्यवस्था बनली आहे त्या व्यवस्थेला आपण समाज व्यवस्था असं म्हणतो. आणि या क्रियांचा नियमितपणा किंवा पुनरावृत्तीमध्ये सामाजिक संरचनेचा शोध घेतला पाहिजे. कारण का ती सामाजिक संरचनेचे जे घटक असतात या घटकांना बांधून ठेवण्यामध्ये, या घटकांमध्ये परस्पर संबंध निर्माण करण्यामध्ये, या घटकांमध्ये परस्पर अवलंबित्व निर्माण करण्यामध्ये सामाजिक आंतरक्रियांची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण असते. म्हणून हॅरी जॉन्सन सारखा विचार म्हणतो की स्थिर स्वरूपाचे संबंध सामाजिक संरचनेच्या घटकांमध्ये असतात. त्या प्रमाणात या घटकांमध्ये स्थिर स्वरूपाच्या संबंधाबरोबर स्थिरता किंवा स्थिरता ही लाभलेली असते. त्याचबरोबर या सामाजिक संबंधांमध्ये क्रियांच्या किंवा जे सामाजिक आंतरक्रिया घडून येत असतात त्यांचा नियमितपणा असतो किंवा ते पुनरावृत्तीमध्ये पुन्हा पुन्हा घडून येत असतात. कारण का आंतरक्रियांच्या माध्यमातून ज्या घटकांचा संबंध आलेला असतो ते घटक एकमेकांशी आंतरक्रिया नेहमी प्रस्थापित करत असतात. आणि अशा असणाऱ्या सगळ्या मिळून घटकांना त्यांनी सामाजिक संरचना असं म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या ऑल्कट पार्सन्स यांची, ते असं म्हणतात की परस्पर संबंधित संस्था, यंत्रणा व सामाजिक प्रतिमा म्हणजे सामाजिक नियम तसेच प्रत्येक गटात व्यक्तीने स्वीकारलेले दर्जा व भूमिका या सर्वांच्या विशिष्ट बांधणी आणि व्यवस्थेला उद्देशून समाज संरचना ही संज्ञा वापरली जाते. ऑल्कट पार्सन सांगितलं की समाज संरचनेचे हे जे घटक आहेत या सगळ्या घटकांना मिळून सुव्यवस्थित सुस्थिरते त्यांची मांडणी केली जाते तेव्हा समाजाच्या सामाजिक संरचनेची निर्मिती होत असते. जसं की परस्पर संबंधित संस्था, यंत्रणा व सामाजिक प्रतिमा म्हणजे परस्पर संबंधित संस्था, यंत्रणा म्हणजे सामाजिक समूह, सामाजिक प्रतिमा म्हणजे सामाजिक प्रमाणके, प्रत्येक गटात म्हणजे हेच सामाजिक समूहांमध्ये व्यक्तीने स्वीकारलेले दर्जा आणि भूमिका, प्रत्येक समूहामध्ये किंवा विशिष्ट समूहामध्ये प्रत्येक व्यक्तींना विशिष्ट स्वरूपाचा दर्जा असतो आणि त्या दर्जानुरूप त्यांच्या भूमिका असतात. या सर्वांच्या विशिष्ट बांधणीला म्हणजेच कशाच्या बांधणीला, दर्जा, भूमिका, समूह, उपसमूह, मूल्य आणि प्रमाण या सर्वांच्या विशिष्ट बांधणीला किंवा या सर्वांच्या बांधणीच्या विशिष्ट व्यवस्थेला उद्देशून समाज संरचना ही संज्ञा समाजशास्त्रामध्ये स्वीकारल्या गेलेल्या आहे, त्याचा उच्चार केल्या गेलेला आहे. ऑल्कट पार्सन शेवटची व्याख्या आहे ती कार्ल मॅनहेम यांची. असं म्हणतात की सामाजिक संरचना आंतरक्रियात्मक सामाजिक शक्तींचे जाळे. सामाजिक संरचना आंतरक्रियात्मक सामाजिक शक्तींचे जाळे होते ज्यामुळे विभिन्न प्रकारच्या निरीक्षण आणि चिंतनाच्या पद्धतींचा जन्म झाला. कार्ल मॅनहेम म्हणतो की सामाजिक संरचना आंतरक्रियात्मक सामाजिक शक्तीचे जाळे. कारण का तर सामाजिक संरचनेमध्ये सुद्धा आंतरक्रिया ह्या अत्यंत महत्वपूर्ण असतात. आंतरक्रियात्मक सामाजिक शक्तीचे जाळे होते आणि ज्यामुळे विभिन्न प्रकारच्या निरीक्षण आणि चिंतनाच्या पद्धतीचा जन्म झाला. कारण सामाजिक संरचनेच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये स्थित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करता येऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे निरीक्षण हे सामाजिक संरचनेला आधारभूत मानून समाज व्यवस्थेतील असणाऱ्या घटकांच्या अभ्यासाशी संबंधित करता येतात. समाजामध्ये स्थित असणाऱ्या अनेक घटकांचं चिंतन हे सामाजिक संरचनेला आधारभूत म्हणून करता येऊ शकतं असं मॅनहेम सांगतो. सारांश स्वरूपाने ह्या सगळ्या विचारवंतांच्या व्याख्या जर आपल्याला पाहिलं तर असं म्हणता येतं की सामाजिक संरचनेच्या संदर्भात मत मांडत असताना म्हणता येते सामाजिक संरचना ही काय आहे. तर संरचना ही विभिन्न घटकांनी मिळून बनलेली असते. जसं आपण पाहिलं की आपली संरचना सुद्धा सामाजिक संरचना सुद्धा विभिन्न घटकांनी मिळून बनलेली आहे. दर्जा आहे, भूमिका आहे, मूल्य आहे, प्रमाणित आहे, समूह आहे, उपसमूह आहे. संरचना निर्माण करणारे सर्व घटक हे विशिष्ट क्रमाने एकमेकांशी जोडलेले असतात. सामाजिक संरचनेचा सारांश जर आपण पाहिला, सामाजिक संरचनेची निर्मिती विभिन्न घटकांनी बनलेली आहे हा महत्वाचा घटक आहे. दुसरा महत्वाचा घटक आहे की सामाजिक संरचनेचे हे जे काही घटक असतात ते विशिष्ट क्रमाने एकमेकांशी जोडलेले असतात. कारण का जसं आपण पाहिलं की डोळे हे आपले पायाच्या ठिकाणी, पाय हे डोळ्याच्या ठिकाणी नाही, तसे समाज संरचनेचं आहे. शरीर संरचनेचं जसं आहे तसं समाज संरचनेचं आहे. ज्या घटकांची जिथे आवश्यकता आहे तिथेच त्या घटकांची मांडणी ही समाज संरचनेमध्ये करण्यात आलेली आहे, क्रमाने करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे की संरचनेच्या क्रमबद्ध घटकांमध्ये स्थिर स्वरूपाचे परस्पर संबंध असतात. निव्वळ फक्त क्रमबद्ध मांडणीच्या घटकांची संरचनेच्या झालेली नसते, तर त्या क्रमबद्ध मांडणी केलेल्या घटकांमध्ये स्थिर स्वरूपाचे परस्पर संबंध असतात. या स्थिर स्वरूपाच्या परस्पर संबंधातूनच त्या संरचनेचं अस्तित्व हे कायम असतं, तिचं स्थिरत्व हे कायम असतं, तिचं संचलन हे व्यवस्थित होत असतं. जर ह्या संरचनेच्या घटकांमध्ये जर स्थिर स्वरूपाचे परस्पर संबंध नसतील तर संरचना आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवू शकत नाही. म्हणून त्यांचे जे काही संबंध असतात ते
परस्पर संबंध हे स्थिर स्वरूपाचे असतात आणि संरचनेच्या प्रत्येक घटकाचे एक विशिष्ट असे कार्य असते आणि ते कार्य तो घटक जेव्हा व्यवस्थितपणे पार पाडत असतो त्याला समाजशास्त्रीय भाषेमध्ये प्रकार्य असते. कारण का संरचनेच्या घटकांना दिलेलं जे कार्य आहे त्या घटकांनी जर ते कार्य योग्यपणे पार नाही पाडलं तर ती संरचना योग्यपणे संचालित होत नाही. आणि म्हणून संरचनेला योग्यपणे संचालित करण्यासाठी संरचनेचे घटक जे आहेत, संरचनेचे जे हे चारही घटक आहेत त्या घटकांना दिलेलं काम त्यांनी योग्यपणे पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे. आपण तुम्हाला उदाहरण सांगितलं की जे सामाजिक स्थान आहे त्या सामाजिक स्थानानुरूप त्या व्यक्तीने भूमिका पार पाडल्या तर त्या स्थानाला महत्त्व, आणि तर त्या सामाजिक स्थानानुरूप जर व्यक्तीने भूमिका पार नाही पाडल्या तर त्या स्थानाला काही अर्थ नाही. आणि एखाद्या व्यक्तीला जर भूमिका मिळाल्या असतील पण स्थान प्राप्त नसेल तर त्या भूमिकांना काय नाही, अर्थ नाही. म्हणजे जे घटक आहे त्या सगळ्या घटकांना विशिष्ट प्रमाणे जे दिलेलं काम आहे ते सामाजिक संरचनेचे घटक आहे, त्या घटकांनी त्यांना ते विशिष्ट दिलेलं काम योग्यपणे जर पार पाडलं तर त्या सामाजिक संरचनेचे व्यवस्थित होतं, सुव्यवस्थितरित्या होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या घटकांच्या माध्यमातून हे जे चार मूलभूत घटक आहेत ते आपण पुढे चर्चा करणार आहोत, त्याच्यावर विस्ताराने चर्चा करणार आहोत, त्या घटकांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर सामाजिक संरचना ही काय असते तर सुव्यवस्थितरित्या सुस्थिररित्या अनेक घटकांनी कोणत्याही समाजाची सामाजिक संरचना ही तयार होत असते. आणि अशी सामाजिक संरचना तयार होण्यासाठी जे मूलभूत आवश्यक घटक असतात त्याला फंडामेंटल म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो, त्या फंडामेंटल एलिमेंट्स शिवाय कुठल्याही समाजाची सामाजिक संरचना तयार होते. त्याचे फंडामेंटल एलिमेंट्स आहेत ते म्हणजे मूल्य, प्रमाणके, सामाजिक समूह, दर्जा आणि भूमिका. आणि या सामाजिक घटकांशिवाय किंवा या सामाजिक संरचनेच्या घटकांशिवाय कुठल्याही समाजाच्या सामाजिक संरचनेची निर्मिती होत नसते. म्हणून सामाजिक संरचना असल्याशिवाय, सामाजिक संरचनेचं संचालन व्यवस्थित झाल्याशिवाय कोणताही समाज आपला विकास, आपली प्रगती ही करू शकत नाही. म्हणून समाजाच्या विकासासाठी, समाज स्वास्थ्यासाठी, समाज व्यवस्थेच्या व्यवस्थित संचलनासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, समाज व्यवस्थेतील सगळ्या लोकांना गुण्यागोविंदाने नांदू देण्यासाठी त्या त्या समाजाची सामाजिक संरचना सुव्यवस्थितरित्या संचालित होणं, त्या सामाजिक संरचनेचे घटक सुव्यवस्थितरित्या त्यांना दिलेलं काम योग्यपणे त्यांनी पार पाडणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि जर असं नाही झालं त्या घटकांकडून तर त्या समाजाची सामाजिक संरचना होत नाही. मग त्या समाजातील असणारे सर्व घटक, विशेष करून व्यक्ती वर्तन योग्यपणे करू शकत नाही. मग त्या समाजातील असणाऱ्या सामाजिक संरचनेचे रूपांतर हे सामाजिक विघटनाकडे होत जातं. समाजामध्ये सामाजिक विघटनाची सुरुवात होते. व्यक्ती अनुचरणात्मक वर्तन करण्याऐवजी विचलनात्मक वर्तनाला बाध्य होतं आणि विचलनात्मक वर्तनाच्या माध्यमातून व्यक्तीचं व्यक्तिगत विघटन घडून येतं. त्याचं रूपांतर सामाजिक विघटनात होतं. सामाजिक विघटन एका विशिष्ट कालखंडानंतर समाजामध्ये स्थित राहिले की सामाजिक समस्यांची निर्मिती होते. आणि कोणत्याही राष्ट्राला, कोणत्याही समाजाला सामाजिक समस्या या सुखकारक नसतात, लाभदायक नसतात, तर विकासामध्ये अडथळे आणतात, समाजातील लोकांच्या जीवन विकासामध्ये अडथळे आणतात, समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात. म्हणून हे सगळं जर टाळायचं असेल तर समाजाच्या सामाजिक संरचनेचं संचलन व्यवस्थितरित्या होणं हे त्या समाज व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणून सामाजिक संरचना ही समाज स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी आणि समाजाच्या व्यवस्थित संचलनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडते. म्हणून समाजशास्त्रामध्ये मूलभूत समस्या म्हणून आपण या सामाजिक संरचनेचा अभ्यास करत आहोत. सामाजिक संरचना काय म्हणतात हे तुम्हाला समजून आलं असेल तर आज आपण इथे थांबू आणि उद्याला आपण सामाजिक संरचनेचे घटक यावर. तर माईक ऑन करा, तुम्हाला काही विचारायचं असेल माईक ऑन करा. 1 मिनिटाचा वेळ आहे, कोणाला काही विचारायचं असेल. सांगा, बोला काय. विचारायचं कोणाला. सर पेपर इंग्लिश मध्ये आहे ना? इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये असतं. MCQ असेल तर इंग्लिश मराठी येते आणि जर डिस्क्रिप्टिव्ह झाला तर मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही लँग्वेज मध्ये क्वेश्चन. दोन्ही पण येणार सर MCQ?
नाही नाही, निश्चित काही नाही. सध्या तरी एमसीक्यू होण्याची शक्यता आहे, पण आता विद्यापीठ काय निर्णय घेते हे काही सांगता येत नाही. शक्यता एमसीक्यूचीच आहे, एमसीक्यूच होईल, पण पाहू आपण. मी एमसीक्यूची काही क्वेश्चन्स तुम्हाला देत राहील. आपण हे होत सिलेबस थोडंसं एक एक प्रकारे झालं की आपण त्याच्यावर एमसीक्यूची एक्झाम ठीक आहे. थांबू आपण, वेळ संपत. दुसरं काय कोणाला विचारायचं आहे? ठीक आहे.